गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. चहा घेता घेता सहज सुचलं म्हणून बोलतोय. वर्षा ऋतूच चालू आहे. त्याला आपल्याला गेल्या वेळेला सांगितल्याप्रमाणे वर्षा ऋतू मधला प्रावरूट हा भाग चालू आहे. प्रावरूट याचा अर्थ जिथे प्रभूत वर्षा होते, खूप जास्त वर्षा होते, त्याला त्या काळाला प्रावरूट असं नाव आयुर्वेदाचार्यांनी सुचवलेलं आहे. आणि या काळामध्ये विशेषतः या ट्रॉपिकल झोनमध्ये खूप पाऊस पडतो, म्हणून या नावाला महत्व आहे. या काळामध्ये खूप पाऊस पडतो, त्यामुळे दमटपणाही खूप असतो, बाष्प भरपूर असतं या हवेमध्ये. त्यामुळे भूक मंदावते, आणि भूक मंदावते म्हणूनच काय खावं काय खाऊ नये हा विचार जाणीवपूर्वक करावा लागतो. आणि त्यामुळे जेवण हे गरम, पचायला हलकं आणि सतत भूक वाढत राहील अशा प्रकारचं हे जेवण असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच वेळेला दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे पाऊस बाहेर पडतो, घरात तुम्हाला व्यायाम करायला हरकत नाही, व्यायाम करायला पाहिजे. कारण जे मॉइश्चर शरीर बाहेर आहे ते शरीरामध्येही त्रास देतं, आणि शरीरामधलं मॉइश्चर कमी होण्यासाठी व्यायाम हा करायला पाहिजे. आणि या दिवसामध्ये व्यायाम न केल्याने कफसंचिती होतेच, ती वेगळ्या तऱ्हेने होते आणि त्यांनी वेगवेगळ्या व्याधी होतात. वास्तविक पाहता हा उन्हाळ्याचा काळ आहे, कारण नुकतीच 21 जूनची तारीख गेली आहे, आणि 21 जून तुम्हाला मला माहिती आहे की सर्वात लांब दिवस, सर्वात मोठा दिवस. त्यामुळे अजून उन्हाळ्याचा म्हणजे ग्रीष्म ऋतूचाच काळ आहे एका अर्थी. पण आपल्याकडे उत्तर गोलार्धाच्या दक्षिण भागामध्ये पाऊस खूप पडतो, म्हणून इथे थंडपणा असतो, कारण सतत पाऊस असतो. आणि म्हणून आपल्या अग्नीची काळजी घेणं हे आपली जबाबदारी आहे. त्यामुळे केवळ पाऊस पडतोय, मजा वाटते म्हणून अनावश्यक गोष्टी, पचायला जड पदार्थ खाऊ नयेत. भिजणं जरी मजा वाटली तरी सगळ्यांना मानवता असू नये. वर्षासहरी जरूर कराव्यात, आपल्या मानवेल त्या प्रकारे कराव्यात आणि तेवढ्याच कराव्यात. आणि तसं केलं तर हा वर्षा ऋतू, विशेषतः प्रावरूट, हा आरोग्यदायी ठरेल. आणि तसं झालं तर याच्यानंतर येणारा पुढचा वर्षा ऋतू, श्रावण भाद्रपद वर्षा ऋतू, परवाचा कधीतरी म्हटला असेल तर तुमच्या लक्षात येईल. तर वर्षा ऋतू हा आनंदाचा जायला हवा असेल, आणि त्यावेळेला तुम्हाला श्रावण भाद्रपदात जर मजा करायची असेल तर हा प्रावरूट तुम्हाला योग्य प्रकारे आहार, योग्य प्रकारे व्यायाम आणि योग्य प्रकारे सगळ्या गोष्टी केलं तरच हा आनंदाचा आणि आरोग्यपूर्ण जाईल. एवढंच सांगण्यासाठी आजचा दिवस आहे. तुम्ही हा जो हे सत्र जे आहे, हा कार्यक्रम जो आहे, हा तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा, त्यांना शेअर करा आणि त्यांनाही या तुमच्या आनंदामध्ये सामील करून घ्या. कारण आरोग्य रक्षण करणं हे आयुर्वेदाचं काम आहे, पण ते आपल्याला करावं लागतं. कारण आयुर्वेदाने सांगून ठेवलं, पण आपण जर आचरणात नाही आणलं तर त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे जरूर लाईक करा, शेअर करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं वाचा आणि जरूर रोज भेटायला या. श्रीराम जय राम, जय जय राम.